मिरची पुडी फेकून व्यापाराची लूट, सुमारे 15 लाखाची रोकड लंपास. भुसावळ शहरातील टीव्ही टावर परिसरातील अंधाराचा गैरफायदा, सीसीटीव्हीद्वारे पोलिसांची आरोपींचा शोध मोहीम. भुसावळ शहरात सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास धान्य व्यापाऱ्यावर हल्ला करून लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लुटलेल्या बॅगेत सुमारे 15 लाख रुपये रोख रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. भुसावळ शहरातील धान्य व्यापारी अजय कोटेच्या राहणार टीव्ही टावर मैदान परिसर यांचे दुकान बाजारपेठेतील ब्राह्मण संघाजवळ आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान रात्री बंद करून आपल्या दुचाकीने घरी जात असताना टीव्ही टावर केंद्राजवळील दूरदर्शन केंद्राच्या बंद कार्यालयासमोरील रस्त्यावर दबा धरून बसलेल्या 3 अज्ञात इसमांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. हल्लेखोरांनी प्रथम अजय कोटेच्या यांच्या डोक्यावर व डोळ्यावर मिरचीची पुडी काहीतरी स्प्रे फेकून त्यांना गोंधळून टाकले. त्यानंतर काही समजण्याच्या आतच त्यांच्यावर कठीण वस्तूंनी जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला व पायाला मार लागला. हल्लेखोरांनी त्यांच्या जवळील रोख रकमेची बॅग हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. ही संपूर्ण घटना अत्यंत वेगाने घडल्यामुळे परिसरातील नागरिकांना काहीच समजले नाही. ज्या ठिकाणी घटना घडली त्या भागात अंधार असल्याने हल्लेखोरांनी याच परिस्थितीचा फायदा घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले तसेच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. जखमी अजय कोटेचा यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. बघत रहा MH19 न्यूज. मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र.